हॅलो 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 डिअर स्टुडंट, मी आकाश सर आपल्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या ब्युटिफुलच्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे DC जनता 10th. तर बाळांनो, आपण तुमच्या 10th SSC बोर्ड्स 2025-26 साठी मॅथ्समध्ये जी कन्सेप्ट सिरीज सुरू केली त्याचा आज आपण लेक्चर नंबर 5 बघतोय. आणि लेक्चर नंबर 5 मध्ये बाळांनो, आज आपली जी कन्सेप्ट आपल्याला कव्हर करायची आहे ती आहे प्रूफ ऑफ प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल. तर याआधी मी जे 2 लेक्चर घेतले त्या 2 लेक्चरमध्ये मी तुम्हाला प्रूफ ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम आणि त्यानंतरच्या लेक्चरमध्ये प्रूफ ऑफ अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी प्रॉपर पद्धतीने मी तुम्हाला क्लिअर केली आहे. त्यामध्ये तुम्हाला काही डिफिकल्टी असेल तर तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये टाका. त्यानंतर आज आपल्याला 2 महत्त्वाचे आणखीन पुन्हा टॉपिक कव्हर करायचे आहेत. त्यातला पहिला टॉपिक आहे कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम आणि ॲज वेल ॲज कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी. तर चला आपण आपल्या टॉपिकला सुरू करूया. आपल्याला ज्यावेळेला प्रूफ ऑफ प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल पाहायचं आहे, कुठलंही प्रूफ पाहत असताना मी तुम्हाला त्या दिवशी एक्सप्लेन केलं, आपल्याला सर्वात पहिले त्या प्रॉपर्टीचं काय लिहावं लागत असतं, स्टेटमेंट लिहावं लागत असतं. तर बाळांनो, या प्रॉपर्टीचं स्टेटमेंट काय, तर आपल्याला काय सांगितलं आहे, द रेशो ऑफ इंटरसेप्ट मेड ऑन one transversal by 3 parallel lines is always equal with the ratio of corresponding intercept made on another transversal by same parallel line. म्हणजे 3 पॅरलल लाईननी एका ट्रान्सव्हर्सलवर जो इंटरसेप्टचा रेशो बनवलेला असतो तो ऑलवेज इक्वल असतो. कोणासोबत, तर त्याच 3 सेम पॅरलल लाईननी दुसऱ्या ट्रान्सव्हर्सलवर बनवलेल्या इंटरसेप्ट सोबत. हे सिंपल मराठीमध्ये याचं एक्सप्लेनेशन होतं. आता याचा आपल्याला प्रूफ पाहायचा आहे. तर प्रूफ पाहण्यासाठी या स्टेटमेंटवरनं मी इथे डायग्राम ड्रॉ करतो. सर्वात पहिले डायग्राममध्ये आपल्याला काय कन्सिडर करावं लागेल, तर डायग्राममध्ये आपल्याला सर्वात पहिले 3 पॅरलल लाईन्स कन्सिडर करावं लागतील. तर मी इथे 3 पॅरलल लाईन कन्सिडर करतो. त्या 3 पॅरलल लाईन्सला नाव देऊया. फॉर एक्झाम्पल आपण सर्वात पहिले एक लाईन पॅरलल ड्रॉ करूया. एक लाईन ड्रॉ करूया आपण लाईन एल. लाईन एल. त्याला दुसरी पॅरलल लाईन कन्सिडर करूया. फॉर एक्झाम्पल आपण लाईन एम. काय कन्सिडर करूया, बोला, लाईन एम. त्यानंतर तिसरी लाईन कन्सिडर करूया. ते लाईनला नाव देऊया आपण फॉर एक्झाम्पल लाईन एन. काय नाव देऊया, लाईन एन. तर ह्या एल एम एन आपल्या 3 पॅरलल लाईन्स होतील आणि यांना कट करून जाणाऱ्या 2 ट्रान्सव्हर्सल आपल्याला कन्सिडर करायचे आहे. तर आपण असं कन्सिडर करू, ही T1 पहिली ट्रान्सव्हर्सल आहे. ती 3 लाईन्सला ABC पॉइंट मध्ये कट करून जाते. कुठे कट करून जाते, ABC पॉइंट मध्ये. आणि दुसरी ट्रान्सव्हर्सल बाळांनो आपण T2 घेऊया. ती आपल्या LMN लाईन्सला असं कन्सिडर करूया DEF पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करून जाते. कुठे इंटरसेक्ट करून जाते, DEF पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करून जाते. तर या डायग्रामवरून बाळांनो आपल्याला सर्वात पहिले गिव्हन काय लिहिता येतं पहा. तर गिव्हन आपल्याला लिहिता येईल 3 लाईन्स. कोणकोणत्या, लाईन L इज पॅरलल विथ लाईन M इज पॅरलल विथ लाईन N. या तिन्ही लाईन्स एकमेकांना काय आहेत, पॅरलल. अँड T1 and T2 are the transversal. T1 and T2 are the transversal which intersect the parallel lines at points कोणकोणते, तर A B C and तिसरा कोण आहे, तर DEF. and कोण आहे, DEF रिस्पेक्टिव्हली. तर आपल्या 2 ट्रान्सव्हर्सल T1 आणि T2 ह्या 3 पॅरलल लाईन्सला कोणकोणत्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करून जातात, तर ABC and DEF रिस्पेक्टिव्हली. इज इट ओके. तर बाळांनो, हे आपल्यासाठी असणार आहे गिव्हन. आता या गिव्हनवरनं आपल्याला काय लिहिता येतं, तर गिव्हनवरनं आपण जर डायग्राम मध्ये प्रॉपर पद्धतीने बघितलं तर आता या सर्वांच्या बेसिसवर आपल्याला जे प्रूव्ह करून दाखवायचं ते काय प्रूव्ह करून दाखवायचं आहे, तर मी इथे लिहितो टू शो किंवा टू प्रूव्ह. आपल्याला काय सांगितलंय, या 3 पॅरलल लाईन्सनी पहिल्या ट्रान्सव्हर्सलवर जो इंटरसेप्टचा रेशो बनतो, तर सर्वात पहिले पहा इंटरसेप्ट कोणकोणते बनतात. आपल्याला माहिती आहे हा AB आणि BC इंटरसेप्ट बनतोय ट्रान्सव्हर्सल T1 वर. दुसरा ट्रान्सव्हर्सल T वर कोणता इंटरसेप्ट बनतोय, DE आणि EF. यांचा रेशो काय असणार आहे, सिंपल इक्वल असणार आहे. तर रेशो काय बनेल, AB अपॉन BC इज इक्वल टू बनेल बाळांनो DE अपॉन EF. आता हे आपल्याला प्रूव्ह करून दाखवायचं नाही. हे प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला बाळांनो इथे कन्स्ट्रक्शन करायचे. ती कन्स्ट्रक्शन काय, तर आपल्याला जॉईन करायचं आहे AF ला. आणि ही AF ज्यावेळेला मी जॉईन करतो त्यावेळेला ती B ला एका पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करते. त्या पॉइंटला आपण नाव देऊया फॉर एक्झाम्पल G. काय नाव देऊया, बोला, फॉर एक्झाम्पल G. तर ही कन्स्ट्रक्शन राहील बाळांनो. तर ही कन्स्ट्रक्शन मला नोट डाऊन करावी लागेल. तर मी इथे कन्स्ट्रक्शन नोट डाऊन करतो. चला, तर कन्स्ट्रक्शन काय आपली, तर कन्स्ट्रक्शन आहे आपल्या बाळांनो जॉईन सेगमेंट. कोणती, बोला, जॉईन सेगमेंट AF intersecting
कोणती लाईन इंटरसेक्टिंग मधातली लाईन, त्या लाईनला नाव काय, लाईन एम ऍट पॉइंट जी, ऍट पॉइंट जी. जसं मी ही कन्स्ट्रक्शन केली तर मला असं लक्षात येतंय की इथे दोन ट्रायंगल्स निर्माण झालेत. कोणकोणते दोन ट्रायंगल निर्माण झाले पहा बरं, मी तुम्हाला जरा सांगतो. ज्या वेळेला आपण ही एजीएफ जोडली आहे, एजीएफ जोडल्यानंतर तुम्हाला असं लक्षात येत असेल की इथे दोन ट्रायंगल निर्माण होत आहेत. एक ट्रायंगल निर्माण होतोय बाळांनो ACF, दिसला का, येस ऑर नो. या ACF ट्रायंगल मध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं ते पण पाहूया. त्याच्या अगोदर दुसरा ट्रायंगल कोणता निर्माण होतोय, तर दुसरा ट्रायंगल त्या साईडला निर्माण होतोय आणि तो ट्रायंगल कोणता बाळांनो, तर तो ट्रायंगल आहे हा AFD. कोणता ट्रायंगल आहे बोला, AFD. कोणता ट्रायंगल निर्माण होतोय बोला, AFD. तर जसं आपण या AF ला जोडलं, AF ला जोडल्यानंतर आपल्याला दोन ट्रायंगल निर्माण होताना दिसतात. पहिल्या ट्रायंगलला नाव देऊ शकतो आपण ACF आणि दुसरा जो ट्रायंगल आहे तो आहे आपला AFD. कोणता ट्रायंगल आहे बोला, AFD. आणि या दोन ट्रायंगलला जर मी केअरफुली ऑब्झर्व केलं तर मला असं लक्षात येतं की या दोन ट्रायंगल पैकी जर मी पहिला ट्रायंगल घेतला ACF, कोणता ट्रायंगल घेतला बोला, ACF, तर या ACF ट्रायंगल मध्ये मला असं लक्षात येते की ही जी BG आहे ती CF ला काय आहे, पॅरलल. का, कारण की लाईन M ही ऑलरेडी लाईन N ला पॅरलल आहे. लाईन M वरच आपल्याला पॉइंट दिसत आहेत, लाईन M वरच आपल्याकडे पॉइंट आहे. कोणकोणते, BGE. कोणकोणते, BGE. लाईन M वर जर BGE पॉइंट्स आहे तर याचा अर्थ काय आहे की लाईन M जर लाईन N ला पॅरलल असेल तर ही जी BE आहे किंवा BG आहे ती CF ला काय असणार आहे, नो पॅरलल असणार आहे. मग आपल्याला या ट्रायंगल मध्ये कोणता थेरम वापरता येऊ शकतो, बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. जसं आपण या ट्रायंगल मध्ये बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम वापरला तसंच त्याही ट्रायंगल मध्ये आपल्याला बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम वापरता येतो. का, कारण की आपल्याला माहिती आहे लाईन M ही लाईन N ला पॅरलल आहे, लाईन M ही कोणाला पॅरलल आहे, लाईन L ला. तर सेम पद्धतीने मग GE कोणाला पॅरलल होईल, AD ला. आणि सिमिलर पद्धतीने मी इथे कोण वापरू शकतो, बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. आणि दोन बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम वापरले की आपल्याला रिक्वायर्ड प्रूफ मिळतं. कसं ते आपण वन बाय वन पाहूया. चला तर मी लिहितो आता. इथे लागेल तर एक काम करूया, मी याला असंच ठेवतो आणि इथून प्रूफ लिहायला सुरुवात करतो. कन्स्ट्रक्शन नंतर इथे आपण बाळांनो हेडिंग लावूया आणि त्या हेडिंगला आता लिहितो मी प्रूफ मध्ये. कशा कशा पद्धतीने आपल्याला स्टेप्स लिहायच्या ते पाहूया. तर इथे लिहितो मी प्रूफ, इथे लिहितो मी प्रूफ. प्रूफ मध्ये आपण सर्वात पहिले कोणता ट्रायंगल सिलेक्ट करणार, इन ट्रायंगल ACF, इन ट्रायंगल ACF, इन ट्रायंगल ACF. काय लक्षात येते मला, सेगमेंट कोणती बोला, BG. सेगमेंट BG इज पॅरलल विथ सेगमेंट कोणती बोला, CF. इज पॅरलल विथ सेगमेंट कोणती बोला, CF. आणि याचं रिझन काय, तर याचं रिझन सिंपल तुमच्यासाठी गिवन असणार आहे. कारण की लाईन M ही लाईन N ला काय आहे बा, नो पॅरलल आहे. तर चला ट्रायंगल मध्ये ट्रायंगलच्या एका साईडला एक लाईन पॅरलल असेल तर डोळे बंद करून मला कोणता थेरम वापरता येतो, बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. कोणता थेरम बोला, बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. देअरफॉर मी इथे लिहितो बाय युजिंग BPT, बाय युजिंग BPT. आणि चला BPT जर मी वापरला तर मला रेशो काय निघतो, आपल्या सर्वांना पाठ झालेला आहे. ट्रायंगल मध्ये ट्रायंगलच्या एका साईडला जर एक लाईन पॅरलल असेल तर ते ट्रायंगलच्या उरलेल्या दोन साईडला काय करते, सारख्या रेशो मध्ये डिवाइड करते. म्हणजेच रेशो काय बनतो, उरलेल्या दोन साईड कोण राहिल्या, AC आणि AF. तर याचा रेशो काय बनेल, AB अपॉन BC. काय बनेल बोला, AB अपॉन BC. तर इथे रेशो बनतो बाळांनो AB अपॉन BC इज इक्वल टू बनतोय बाळांनो AG अपॉन GF. AG अपॉन GF. आणि याला देणार मी आता सध्या इक्वेशन नंबर 1. काय नाव देणार बोला, इक्वेशन नंबर 1. जसं आता या ट्रायंगल मध्ये मी बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम वापरून एक इक्वेशन मिळालं, सेम त्याच पद्धतीने हा दुसरा जो ट्रायंगल आहे ज्याचं नाव आहे AFD. काय नाव आहे बोला, AFD. या ट्रायंगल मध्ये पण आपल्याला काय लिहिता येईल पाहूया. नाउ इथे लिहितो मी, नाउ इन ट्रायंगल AFD, नाउ इन ट्रायंगल AFD, नाउ इन ट्रायंगल AFD. कोण कोणाला पॅरलल सांगा बरं. इथे तुम्हाला दिसत असेल ही जी GE आहे ती AD ला काय बनतीये, पॅरलल बनते. GE जी आहे ती AD ला काय बनतीये, पॅरलल. तर मी तेच लिहिणार, सेगमेंट GE इज पॅरलल टू AD. काय लिहिणार बोला, सेगमेंट GE इज पॅरलल टू सेगमेंट AD. याचं पण रिझन काय लिहू शकता तुम्ही, गिवन. आणि काय गिवन, तर आपल्याला माहिती आहे की ही जी लाईन आहे L ही कोणाला पॅरलल आहे, M ला. याचा अर्थ ही GE पण AD ला काय असणार आहे, पॅरलल. किंवा AD पण GE ला काय असणार आहे, पॅरलल. इट इज वन अँड द सेम थिंग. मग या ट्रायंगल मध्ये मी पुन्हा जर बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम वापरला, देअरफॉर बाय युजिंग बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम, बाय युजिंग बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. चला यूज करा बरं बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम.
सांगा. बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम वापरला आपण तर काय होतं, या ट्रायंगलमध्ये ट्रायंगलच्या एका साईडला एक लाईन पॅरलल असेल तर ती उरलेल्या दोन साईडला काय करते, सारख्या रेशोमध्ये डिवाइड. चला लिहा बरं रेशो. रेशो काय लिहिणार, एफ पासून सुरू केलं तर चालतं किंवा ए पासून सुरू केलं तरी चालेल, काही फरक पडणार नाही. आणि चला आपण करूया. काय लिहिणार आपण, AG अपॉन GF. काय लिहिणार बोला, AG अपॉन GF. काय लिहिणार बोला पटकन. हां, AG अपॉन GF इज इक्वल टू जर मी इथे ए पासून सुरुवात केला असेल तर आता मला दुसऱ्या रेशो लिहिताना एफ पासून सुरू करून चालणार नाही, तर ते पण कुठून सुरू करावं लागणार आहे, डी पासून. तर चला लिहा. काय लिहिणार आहे, DE अपॉन EF. काय लिहिणार आहे बोला, DE अपॉन EF. तर इथे लिहितो मी DE अपॉन EF, DE अपॉन EF. आणि याला बोलतो बाळांनो मी इक्वेशन नंबर सेकंड. काय बोलतो बोला, इक्वेशन नंबर सेकंड. आणि हे दोन इक्वेशन लिहिले की आपलं रिक्वायर्ड प्रूफ जे होतं ते आपलं प्रूफ झालेलं आहे. आता तुम्हाला कुठेही कशाही पद्धतीने बाकी काही लिहिण्याची गरज नाही, फक्त या दोन इक्वेशनला केअरफुली ऑब्झर्व करायची गरज आहे. आता पहा, इक्वेशन नंबर 1 मध्ये आपण काय लिहिलंय, AB अपॉन BC इज इक्वल टू AG अपॉन GF. म्हणजेच मी असं म्हणू शकतो A इज इक्वल टू B. काय लिहू शकतो बोला, A इज इक्वल टू B. आणि दुसऱ्या इक्वेशन मध्ये मी काय लिहिलंय, AG अपॉन GF इज इक्वल टू DE अपॉन EF. म्हणजेच मी असं म्हणू शकतो, इथे लिहिलंय मी B इज इक्वल टू C. समजण्यासाठी पहा, कारण की याची ही जी राईट हँड साइड आहे AG अपॉन GF, आणि इकडे जर तुम्ही याची बघितली लेफ्ट हँड साइड AG अपॉन GF, ह्या काय बाळांनो इक्वल. तर मग असं म्हणू शकतो A इज इक्वल टू B आणि B इज इक्वल टू C असेल तर याच्यावरनं आपल्याला काय शिकलोय आपण मॅथ्स मध्ये, A इज इक्वल टू काय होत असतं, C. मग त्याच पद्धतीने ही जर मी फॉर्मॅट इथे जर यूज केला तर या फॉर्मॅटनुसार मला काय म्हणता येईल, जर AB अपॉन BC इज इक्वल टू AG अपॉन GF आहे आणि AG अपॉन GF इज इक्वल टू DE अपॉन EF आहे, तर या बेसिसवर मला असं म्हणता येईल, की फ्रॉम इक्वेशन 1 and 2, from equation 1 and 2, from equation 1 and equation 2 मला काय लिहिता येईल, तर मला लिहिता येईल बाळांनो AB अपॉन BC इज इक्वल टू काय, तर इज इक्वल टू DE अपॉन EF. and this is our required proof बाळांनो, this is our required proof. is there any doubt in the proof? very simple, काही करायची गरज नाही, सिंपल आहे. या डायग्राम मध्ये आपण AF ला जोडलं, AF BE ला कुठे इंटरसेक्ट करत होती, AG मध्ये दोन ट्रायंगल निर्माण झाले, दोन ट्रायंगल मध्ये बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम वापरा, दोन इक्वेशन वर जो रिक्वायर्ड रेशो आहे तो लिहून टाका, यू विल गेट युअर रिक्वायर्ड मार्क्स. इतकं ते सिंपल आहे. तर प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल मध्ये काही डाऊट आहे का? चला, ही जर कन्सेप्ट तुमची क्लिअर झाली असेल तर बाळांनो या सर्व तिन्ही कन्सेप्टची समरी तुम्हाला ही लक्षात ठेवायची आहे. ट्रायंगल मध्ये जर आपल्याला ट्रायंगलच्या एका साईडला एक लाईन पॅरलल दिसत असेल तर 100% मी कोण वापरताना दिसणार आहे, BPT वापरताना दिसणार आहे. ट्रायंगल मध्ये जर एका अँगलचा अँगल बायसेक्टर जर मला दिसत असेल तर मी कोणती प्रॉपर्टी वापरणार आहे, तर तिथे वापरणार मी अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी. आणि मला जर 3 पॅरलल लाईन दिसत असतील आणि त्यांना कट करून जाणाऱ्या ट्रान्सव्हर्सल दिसत असतील तर डोळे बंद करून मी बाळांनो एकच प्रॉपर्टी वापरणार, त्या प्रॉपर्टीला मी बोलणार प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल. इज इट ओके? या तिन्ही कन्सेप्ट तुमच्या क्लिअर झाल्या असतील तर याच्यानंतरची जी कन्सेप्ट आहे बाळांनो ती कन्सेप्ट आहे आपल्याला, त्याला आपण नाव देऊ शकतो कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी. आता कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी किंवा कोणत्याही स्टेटमेंटचं कॉन्व्हर्स म्हणजेच काय, तर तुम्हाला 9th पासून शिकवलेलं आहे. स्टेटमेंटच्या एक्झॅक्ट अपोजिट ज्या वेळेला मी बोलतो, म्हणजे उलट ज्या वेळेला मी बोलतो, तर त्यावेळेला त्याला काय म्हणत असतो मी, कॉन्व्हर्स ऑफ एनी स्टेटमेंट. काय म्हणत असतो बोला, कॉन्व्हर्स ऑफ एनी स्टेटमेंट. जसं की बीपीटी मध्ये काय सांगितलं होतं आपल्याला, बीपीटी मध्ये सांगितलं होतं ट्रायंगल मध्ये ट्रायंगलच्या एका साईडला एक लाईन पॅरलल काढल्या गेली तर ती उरलेल्या दोन साईडला काय करते, सारख्या रेशोमध्ये डिवाइड करते. काय करते बोला, सारख्या रेशोमध्ये डिवाइड करते. तर मग कॉन्व्हर्स मध्ये मी काय बोलणार, कॉन्व्हर्स मध्ये मी असं बोलणार की ट्रायंगल मध्ये जर एक लाईन जसं की इथे लाईन L मी कन्सिडर केली, ही लाईन L ट्रायंगलच्या दोन साईडला म्हणजेच कोणाला, AB आणि AC ला जर सारख्या रेशोमध्ये डिवाइड करत असेल, काय करत असेल बोला, सारख्या रेशोमध्ये डिवाइड करत असेल, म्हणजेच रेशो काय बनत असेल, AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC. हा जर रेशो या ट्रायंगल मध्ये सॅटिस्फाय होत असेल बाळांनो, तर मला असं बोलता येईल ही जी लाईन L आहे ती उरलेली तिसरी साइड म्हणजेच BC ला काय असेल, पॅरलल असेल. देन लाईन L इज पॅरलल टू सेगमेंट
BC. लाईन एल इज पॅरलल टू काय बोला सेगमेंट BC. मी पुन्हा सांगतो ट्रायंगल मध्ये एक लाईन ट्रायंगलच्या कोणत्याही दोन साइडला ट्रायंगल मध्ये एक लाईन ट्रायंगलच्या कोणत्याही दोन साइडला सारख्या रेशो मध्ये जर डिवाइड करत असेल तर ती जी लाईन आहे ती लाईन ट्रायंगलच्या उरलेल्या तिसऱ्या साइडला कशी असेल बाळांनो पॅरलल असेल. कशी असेल बोला पॅरलल असेल. तर दिस इज युअर कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम म्हणजे इथे गिवन काय तुमच्यासाठी तर गिवन आहे हा रेशो. गिवन आहे हा रेशो. ट्रायंगल मध्ये दोन साइडचा रेशो जर इक्वल असेल ट्रायंगल मध्ये कोणत्याही दोन साइडचा रेशो जर इक्वल असेल तर ती जी लाईन आपण काढली आहे ज्यामुळे हा रेशो इक्वल बनतोय ती लाईन ट्रायंगलच्या उरलेल्या तिसऱ्या साइडला कशी असेल पॅरलल असेल. दिस इज युअर सिंपल कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. आणि याचा प्रूफ आपल्याला पाहण्याची गरज नाही कारण की याच्यावर आला तर एक क्वेश्चनच तुम्हाला येऊ शकतो बाकी तुम्हाला प्रूफ कधी विचारला जाणार नाही. आणि एक्सरसाइज मध्ये मला असं वाटतं एक कुठला तरी क्वेश्चन आहे ज्यामध्ये आपल्याला एका ट्रायंगल मध्ये एक लाईन एका साइडला पॅरलल प्रूव्ह करून दाखवायची आहे. तर पहा इथे लक्ष द्या ट्रायंगल मध्ये जर एक लाईन ट्रायंगलच्या एका साइडला पॅरलल प्रूव्ह करून दाखवायची असेल तर तुम्ही कोण वापरणार कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी. कोण वापरणार कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी. आणि ट्रायंगल मध्ये जर एका साइडला एक लाईन पॅरलल दिलेली असेल तर कोण वापरणार बीपीटी. पॅरलल दाखवायची असेल तर कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी आणि पॅरलल दिलेली असेल तर ओनली बीपीटी. आणि कॉन्व्हर्स वापरत असताना जर हा रेशो सॅटिस्फाय झाला तरच ती लाईन ट्रायंगलच्या तिसऱ्या साइडला पॅरलल असेल आणि जर हा रेशो सॅटिस्फाय होत नसेल तर ती लाईन त्या ट्रायंगलच्या साइडला पॅरलल राहणार नाही. पॅरलल राहण्यासाठी हा रेशो सॅटिस्फाय होणं हे फार इम्पॉर्टंट आहे. रेशो सॅटिस्फाय झाला तर पॅरलल आहे रेशो सॅटिस्फाय नाही झाला तर पॅरलल नाही. आणि रेशो तुम्हाला माहिती आहे कशा पद्धतीने लिहायचा दोन साइडचा रेशो हा इक्वल झाला म्हणजे ती पॅरलल राहणार आहे. इज इट ओके. दिस इज अवर कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी. याच्यानंतर जी कन्सेप्ट आहे ती आहे बाळांनो कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी. कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी दॅट इज एबीपी. कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी. आता या कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी मध्ये आपण काय म्हणतो जर ट्रायंगल मध्ये एक रे जसं इथे मी एक ट्रायंगल घेतला एबीसी आणि याच्यामध्ये एक रे घेतला एडी याच्यामध्ये मी एक रे घेतला एडी आणि आपल्याला या प्रॉपर्टी मध्ये या कॉन्व्हर्स ऑफ मध्ये काय म्हणता येईल जर हा रे एडी बाळांनो त्या अँगलच्या अपोजिट साइडला म्हणजेच कोणाला बीसी ला उरलेल्या दोन साइडच्या रेशो मध्ये जर डिवाइड करत असेल म्हणजेच रेशो काय बनत असेल तर रेशो बनत असेल या अँगलची अपोजिट साइड म्हणजे बीसी चा रेशो काय बनतोय बीडी अपॉन डीसी इज इक्वल टू बनत असेल एबी अपॉन एसी. जर हा रेशो जर सॅटिस्फाय होत असेल म्हणजे इफ मी म्हणू शकतो बीडी अपॉन डीसी इज इक्वल टू एबी अपॉन एसी देन मला असं बोलता येईल की हा जो रे आहे कोणता रे एडी हा काय आहे इज अँगल बायसेक्टर. इज काय बोला अँगल बायसेक्टर पण कोणाचा ऑफ अँगल ए चा. ट्रायंगल मध्ये जर एक रे त्या अँगलच्या अपोजिट साइडला रिमेनिंग टू साइडच्या रेशो मध्ये जर डिवाइड करत असेल म्हणजेच हा रेशो जर सॅटिस्फाय होत असेल बाळांनो तर तो जो रे एडी आहे जो डिवाइड करतोय तो त्या अँगलचा काय असणार आहे अँगल बायसेक्टर. काय असणार आहे बोला अँगल बायसेक्टर. म्हणजेच एखाद्या रेला जर मला अँगल बायसेक्टर दाखवायचं असेल तर त्या अँगलच्या अपोजिट साइडचा रेशो हा रिमेनिंग टू साइडच्या इक्वल येणं फार गरजेचं आहे. हा रेशो जर इक्वल आला तरच तो अँगल बायसेक्टर होणार. जर रेशो इक्वल आला नाही तर तो अँगल बायसेक्टर होणार नाही. तर तुम्हाला याच्यावर एक्सरसाइज 1.2 मध्ये पहिलाच क्वेश्चन आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला 3 डायग्राम्स दिले आहेत आणि त्या 3 डायग्राम मध्ये तुम्हाला रे अँगल बायसेक्टर आहे की नाही चेक करायचं आहे. मग एखादा रे अँगल बायसेक्टर केव्हा होईल तर ज्या वेळेला हा रेशो सॅटिस्फाय होईल. म्हणजे ज्या अँगलचा अँगल बायसेक्टर आहे चेक करायचं त्या अँगलच्या अपोजिट साइडचा रेशो कोणाला इक्वल आला पाहिजे रिमेनिंग टू साइडच्या रेशोच्या सोबत इक्वल आला पाहिजे. हा रेशो जर इथे सॅटिस्फाय झाला तर तो अँगल बायसेक्टर आहे आणि जर नाही झाला तर तो अँगल बायसेक्टर कधीही होणार नाही. तर दिस इज अवर कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी. आपण अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी मध्ये काय बोललो होतो अँगल बायसेक्टर असेल तर उरलेल्या साइडचा रेशो रिमेनिंग टू साइडच्या रेशो मध्ये इक्वल असतो. हे आपण अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी मध्ये बोललो होतो. त्याच्या कॉन्व्हर्स मध्ये आपल्याला काय बोलता येईल जर रेशो सॅटिस्फाय झाला तर अँगल बायसेक्टर असेल
आपण अँगल बायसेक्टर प्रॉपर्टीमध्ये बोललो होतो, अँगल बायसेक्टर असेल तर रेशो सॅटिस्फाय होतो, आणि कॉन्व्हर्समध्ये काय बोलणार, रेशो सॅटिस्फाय झाला तर अँगल बायसेक्टर असणार आहे. तर बाळांनो इथे तुमची कन्सेप्ट क्लिअर होते. ती कन्सेप्ट आहे बाळांनो एक्सरसाइज 1.2 ची. तिन्ही कन्सेप्ट आपण क्लिअर केल्यात. कोणकोणत्या कन्सेप्ट क्लिअर केल्यात, बीपीटी क्लिअर केलं, त्यानंतर आपण अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी क्लिअर केलं, त्यानंतर प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल क्लिअर केलं, त्यानंतर बीपीटीचं आपण कॉन्व्हर्स पण बघितलं, एबीपीचं पण आपण कॉन्व्हर्स बघितलं, आणि त्यानंतर इथे या कन्सेप्टवर आपल्याला माहिती आहे एक्सरसाइज 1.2 पूर्ण पद्धतीने डिपेंड करते. ज्यामध्ये तुम्हाला कुठेही काही डिफिकल्टी वाटली एक्सरसाइज सॉल्व करताना तर तुम्ही मला कॉमेंट्समध्ये सांगा. तुम्हाला जर एक्सपेक्टेड असेल की सर आम्हाला तुम्ही कन्सेप्ट सोबतच एक्सरसाइजेस पण सॉल्व करून द्या, न्यूमरिकल्स पण सॉल्व करून द्या, तर ते तुम्ही मला सांगा. त्या पद्धतीने मग त्याचे मी सेपरेट व्हिडिओज शूट करेल आणि तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड करेल. तर आता माझं असं एक्सपेक्टेशन आहे बाळांनो, तुम्हाला यावर्षी बोर्ड्समध्ये ज्या काही मी कन्सेप्ट शिकवतोय त्या प्लीज तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवा. ते मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवण्यासाठी जी काही लिंक असेल आपल्या चॅनलची ती प्लीज त्यांना फॉरवर्ड करा, जेणेकरून त्यांनाही या कन्सेप्टचा फायदा घेता येईल. थँक्यू सो मच. तर येणाऱ्या नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण काय स्टडी करणार आहोत बाळांनो, तर येणाऱ्या नेक्स्ट लेक्चरमध्ये आपले इथे आता 2 लेक्चर्स राहतील. 2 लेक्चर पैकी एक जे नेक्स्ट लेक्चर असेल लेक्चर नंबर 6, त्यामध्ये बाळांनो आपण नेक्स्ट कन्सेप्ट स्टडी करणार आहोत. ती कन्सेप्ट आहे आपली सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल्स, सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल्स, आणि त्याच्यानंतर असणार आहे आपला एक थेरम. तो थेरम काय तर तुम्हाला नेक्स्ट लेक्चरमध्ये एक्सप्लेन करेल. तर सिमिलॅरिटीमध्ये बाळांनो आपल्याला 3 टेस्ट फॉर सिमिलॅरिटी पाहायचे आहेत. सिमिलर ट्रायंगल्स काय असतात, कॉन्ग्रुएन्सी ऑफ ट्रायंगल काय असते, ह्या सर्व कन्सेप्ट आपल्याला या लेक्चरमध्ये पाहायचे आहे, ज्याच्यावर आपली एक्सरसाइज डिपेंड करेल 1.3. तर काही डाऊट असेल तर तुम्ही मला सांगा, आणि या अगोदर मी जे 4 लेक्चर अपलोड केले ते प्रॉपर पद्धतीने पहा, जेणेकरून तुमच्या सिमिलॅरिटी टॉपिकमधल्या सर्वच्या सर्व कन्सेप्ट प्रॉपर पद्धतीने क्लिअर होतील. आणि कन्सेप्ट जर क्लिअर झाला तर मी गॅरंटी घेऊन सांगतो तुम्हाला क्वेश्चन सॉल्विंगमध्ये कुठेही डाऊट येणार नाही. आणि आपलं टार्गेट असणार आहे 100 on 100. त्या 100 on 100 टार्गेट अचीव करण्यासाठी बाळांनो आपल्याला याची मदत होणार आहे. तर मी याच टार्गेटने ही सिरीज सुरू केली की माझा प्रत्येक विद्यार्थी मॅथ्समध्ये किती स्कोअर करायचा प्रयत्न करेल 100 on 100. तर माझं सर्वांसाठी यावर्षी 2025-26च्या मॅथ्स 2025-26ची जी बोर्डची तुमची एक्झाम येईल 2026 मध्ये, फेब्रुवारीमध्ये असेल, मार्चमध्ये असेल, आय डोंट नो, पण त्यावेळेला तुम्ही ज्यावेळेला मॅथ्सचा पेपर द्याल M1+M2चा, तर माझं असं एक्सपेक्टेशन असेल बाळांनो की तुम्हाला 100 पैकी 100च मार्क मिळाले पाहिजे. त्यासाठी ज्या काही कन्सेप्ट क्लिअर करावे लागतील, जे काही न्यूमरिकल्स तुम्हाला क्लिअर करावे लागतील, जे काही हॉट्स क्वेश्चन असतील, त्याच्या सर्व याच्या सिरीजेस मी आता वर्षभर तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर घेऊन येणार आहे. तर प्लीज याची लिंक तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा, जेणेकरून त्यांना पण याचा फायदा घेता येईल. आणि माझ्याकडनं काही तुम्हाला आणखीन गोष्टी एक्सपेक्टेड असतील तर प्लीज मला कॉमेंट सेक्शनमध्ये टाका. काही चुका होत असतील तर तेही कॉमेंट सेक्शनमध्ये टाका. काही तुमच्याकडनं सजेशन्स असतील तर तेही तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये टाका, जेणेकरून मी त्याच्यामध्ये बदल करून तुम्हाला जेवढा माझ्याकडनं फायदा करून देता येईल तेवढा मी करून देऊ शकेल. थँक्यू सो मच.